सुस्वागतम. मागच्या लेक्चरमध्ये आपण समलक्ष्य अर्थशास्त्र जे आहे तर त्या समलक्ष्य अर्थशास्त्राचा अर्थ, व्याख्या आणि स्वरूप या ठिकाणी अभ्यासलेला आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण समलक्ष्य अर्थशास्त्राची व्याप्ती अभ्यासणार आहोत. समलक्ष्य अर्थशास्त्राची व्याप्ती म्हणजे काय, की त्या अर्थशास्त्रामध्ये आपल्याला कोणकोणत्या घटकांचा अभ्यास करावयाचा आहे, तर ते घटक म्हणजे समलक्ष्य अर्थशास्त्राची व्याप्ती होय. थोडक्यात काय, की समलक्ष्य अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये आपल्याला या अर्थशास्त्रामध्ये जे काही विविध घटक आहेत तर त्या विविध घटकांचा अभ्यास यामध्ये करायचा आहे. म्हणून समलक्ष्य अर्थशास्त्र हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. समलक्ष्य अर्थशास्त्राची व्याप्ती सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्रापेक्षा अधिक व्यापक आहे. कारण समलक्ष्य अर्थशास्त्रामध्ये अर्थव्यवस्थेतील विविध घटकांचा व्यापक दृष्टिकोनातून अभ्यास यामध्ये केला जात असतो. म्हणून समलक्ष्य अर्थशास्त्राची व्याप्ती जी आहे तर ती व्याप्ती अधिक व्यापक आहे. यामध्ये जे काही घटक आहेत तर त्या विविध घटकांचा अभ्यास आपल्याला या समलक्ष्य अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये करायचा आहे. समलक्ष्य अर्थशास्त्राच्या व्याप्तीमधले जे काही घटक आहेत तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजेच उत्पन्न आणि रोजगारविषयक सिद्धांत. समलक्ष्य अर्थशास्त्राचा एक अभ्यासाचा पाया म्हणून उत्पन्न आणि रोजगारविषयक सिद्धांतांना मानलं जातं. आता उत्पन्न आणि रोजगारविषयक सिद्धांतांचा अभ्यास करण्यापूर्वी आपल्याला माहिती आहे की अर्थव्यवस्थेमध्ये विविध जे काही उत्पादन घटक आहेत तर त्या उत्पादन घटकांच्या साहाय्याने वस्तू आणि सेवांची निर्मिती होत असते. मग व्यक्तीने म्हणजेच शारीरिक किंवा बौद्धिक स्वरूपाचं कार्य केल्यानंतर त्या व्यक्तीला उत्पन्न हे प्राप्त होत असतं आणि उत्पन्न मिळवण्यासाठी व्यक्तींना रोजगार जो काही आहे तो रोजगार उपलब्ध होणं गरजेचं आहे. मग उत्पन्न आणि रोजगारविषयक जे काही सिद्धांत आहेत तर त्या सिद्धांतांचा अभ्यास समलक्ष्य अर्थशास्त्राच्या सिद्धांतामध्ये केला जातो. अर्थव्यवस्थेमध्ये उत्पन्नामध्ये वाढ होत आहे का घट होत आहे, त्याचबरोबर अर्थव्यवस्थेमध्ये बेकारी किंवा बेरोजगारी आहे काय, तर ती बेरोजगारी कमी कशी करता येईल, बेरोजगारीची कोणकोणती कारणं आहेत, रोजगार हा कोणत्या क्षेत्रामध्ये उपलब्ध करून देता येईल, याविषयीचा अभ्यास हा समलक्ष्य अर्थशास्त्राच्या या उत्पन्न आणि रोजगारविषयक सिद्धांतामध्ये केला जातो. दुसरा महत्त्वाचा जो घटक आहे तो म्हणजे सर्वसाधारणपणे किंमत पातळी आणि रोजगारविषयक किंमत पातळी व चलन वाढ. आता सर्वसाधारण किंमत पातळी म्हणजे काय, की अर्थव्यवस्थेमध्ये जेवढ्या प्रकारच्या वस्तू किंवा सेवा उत्पादित झालेल्या असतात त्या सगळ्यांची बेरीज म्हणजे सर्वसाधारण किंमत पातळी हो. आता वस्तू आणि सेवांची किंमत ही पैशामध्ये व्यक्त केली जाते. जर पैशामध्ये ती व्यक्त केली गेली नाही तर आपल्याला ती वस्तू आणि सेवा खरेदी करता येणार नाही. मग किंमत पातळीचा विचार या ठिकाणी केला जातो. वस्तू आणि सेवांची किंमत पातळी विचारात घेत असताना पैसा, त्याचबरोबर पैशाची मागणी का केली जाते, पैशाचा पुरवठा हा कोणाकडनं केला जातो, त्याचबरोबर चलनवाढ म्हणजे भाववाढ म्हणजे काय, भाववाढीचे परिणाम काय होत असतात, ही भाववाढ कशी नियंत्रणात आणता येते, त्याचबरोबर किमतीमध्ये घट झालेली असेल तर किंमत घट म्हणजे काय, किमतीमध्ये घट होण्याची वेगवेगळी कोणती कारणं आहेत, याविषयीचा अभ्यास हा समलक्ष्य अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये केला जात असतो. पुढचा महत्त्वाचा जो घटक आहे तो म्हणजे आर्थिक विकासाचे सिद्धांत. समलक्ष्य अर्थशास्त्राच्या व्याप्तीमधला हा महत्त्वाचा घटक आहे. आता आर्थिक विकास पाहत असताना अर्थव्यवस्थेमध्ये आपण पाहतो की वेगवेगळी नैसर्गिक साधन संपत्ती उपलब्ध असते. या नैसर्गिक साधन संपत्तीचा पुरेपूर किंवा पर्याप्त वापर होणं गरजेचं आहे. आता देशाचा आर्थिक विकास होतोय म्हणजे काय, की त्या देशामध्ये जी नैसर्गिक साधन संपत्ती उपलब्ध आहे तर तिचा कार्यक्षमतेने वापर होण्याबरोबरच उत्पादन क्षमतेमध्ये वाढ होते का हे पाहिलं जातं. जर उत्पादन क्षमतेमध्ये वाढ होत असेल तरच देशाचा आर्थिक विकास हा वेगाने होते असं म्हटलं जातं. मग आर्थिक विकासाबाबत वेगवेगळे जे काही सिद्धांत आहेत तर त्या वेगवेगळ्या सिद्धांतांचा अभ्यास समलक्ष्य अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये केला जातो. पुढचा महत्त्वाचा जो घटक आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारविषयक सिद्धांत. आता आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे काय, की दोन देशांमध्ये केला जाणारा व्यापार किंवा व्यवहार म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार. दोन देशांमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार का अस्तित्वात येतो हे पाहता, नैसर्गिकरित्या नैसर्गिक साधन संपत्ती भिन्न भिन्न प्रमाणात भिन्न भिन्न देशांमध्ये विभागली गेलेली आहे. कुठलाही देश सगळ्याच वस्तू आणि सेवांच्या बाबतीमध्ये तो स्वयंपूर्ण नाही. त्याला इतर वस्तू आणि सेवांसाठी इतर देशांवर अवलंबूनच राहावं लागतं. म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापार हा अस्तित्वात आलेला आहे. मग आंतरराष्ट्रीय व्यापार करत असताना कोणकोणते आंतरराष्ट्रीय व्यापारविषयक धोरण ठरवलं जातं, कोणत्या देशाबरोबर आंतरराष्ट्रीय व्यापार किंवा व्यवहार केल्यानंतर आपल्याला फायदा होईल, तुलनात्मक खर्च लाभ सिद्धांत म्हणजे काय, रिकार्डोने मांडलेला सिद्धांत म्हणजे काय,
रिब्झिन्स्की प्रमेय म्हणजे काय, लिओन टिपचा विरोधाभास यासारखे वेगवेगळे जे काही सिद्धांत आहेत तर त्या वेगवेगळ्या सिद्धांतांचा अभ्यास हा आंतरराष्ट्रीय व्यापारविषयक सिद्धांतामध्ये केला जातो. SY BComला मात्र तुम्हाला आंतरराष्ट्रीय व्यापारविषयक वेगवेगळे जे काही सिद्धांत आहे तर त्या सिद्धांतांचा डिटेलमध्ये तुम्हाला अभ्यास या ठिकाणी नाही, तर फक्त थोडक्यामध्ये माहिती या व्याप्तीमध्ये आपल्याला करून घ्यायची आहे. पुढचा महत्त्वाचा जो घटक आहे तर तो म्हणजेच विभाजनाचा समलक्षी सिद्धांत. आता बघा, वस्तू आणि सेवांचं उत्पादन होत असताना भूमी, श्रम, भांडवल, संयोजक या 4 उत्पादन घटकांची गरज असते. या उत्पादन घटकांच्या साहाय्याने वस्तूची निर्मिती होते. वस्तूची निर्मिती होत असताना प्रत्येक घटकांचा सहभाग हा महत्त्वाचा असतो. आता उदाहरणार्थ श्रम हे उपलब्ध झाले नाही आणि कच्चा माल असेल, भांडवल असेल, संयोजक असेल, पण श्रमिकच जर उपलब्ध झाले नाही तर त्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन अशक्य असतं. मग अशा प्रकारे उत्पादन जी काही प्रक्रिया आहे तर या उत्पादन प्रक्रियेमध्ये या 4ही घटकांची गरज असते व त्यांनी उत्पादन प्रक्रियेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल त्यांना योग्य रीतीने मोबदला मिळाला पाहिजे. मग विभाजनाचा समलक्षी सिद्धांत म्हणजे काय, की प्रत्येक उत्पादन घटकांना म्हणजेच श्रमिकाला वेतन कसं दिलं जातं, भांडवलावर व्याज कसं मिळतं, खंड हा कसा दिला जातो, संयोजकाला नफा कसा प्राप्त होतो, याविषयीचे वेगवेगळे जे काही सिद्धांत आहेत तर त्या सिद्धांतांचा अभ्यास विभाजनाच्या समलक्षी सिद्धांतामध्ये केला जात असतो. पुढचा महत्त्वाचा घटक म्हणजे उपभोग विषयक सिद्धांत. आता उपभोग म्हणजे काय, की वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आणि सेवांचा वापर करणं होय. आता प्रत्येक व्यक्ती वस्तू आणि सेवा यांचा उपभोग घेण्यासाठी त्या वस्तू आणि सेवांना मागणी करत असते. मागणी करत असताना ती व्यक्ती स्वतः जो असणारं उत्पन्न याचा विचार करते आणि त्या उत्पन्नाच्या आधारे ती वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आणि सेवा यांना मागणी करत असते. त्याला उपभोग विषयक सिद्धांत असं म्हटलं जातं. दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे गुंतवणूक विषयक सिद्धांत. गुंतवणुकीविषयी सिद्धांतांचा विचार करत असताना वेगवेगळ्या उद्योग आणि व्यवसायांमध्ये गुंतवणूक कशी करावी, त्याचबरोबर ती गुंतवणूक फायदेशीर आहे का, गुंतवणूक करत असताना कोणकोणत्या घटकांचा विचार करणं गरजेचं आहे, याविषयीचा अभ्यास हा गुंतवणूक विषयक सिद्धांतामध्ये केला जातो. पुढचा महत्त्वाचा शेवटचा घटक म्हणजे स्थूल आर्थिक धोरण. समलक्षी अर्थशास्त्राच्या व्याप्तीमधला हा महत्त्वाचा घटक आहे. स्थूल आर्थिक धोरणं म्हणजे काय, की समलक्षी अर्थशास्त्रामध्ये विविध प्रकारचे आर्थिक धोरणं आहेत आणि त्या आर्थिक धोरणांपैकी 2 महत्त्वाची धोरणं आहेत. यामध्ये मॉनिटरी पॉलिसी याला चलनविषयक धोरण असं म्हटलं जातं आणि दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे फिस्कल पॉलिसी याला राजकोषीय धोरण असं म्हटलं जातं. चलनविषयक धोरणामध्ये पैसा विषयक किंवा चलनविषयक वेगवेगळ्या प्रकारची धोरणं ठरवली जातात. यामध्ये सर्वसाधारणपणे RBI आणि वित्त मंत्रालयामार्फत अर्थव्यवस्थेतील चलनवाढ होणार नाही किंवा चलनघट होणार नाही याविषयी वेगवेगळ्या प्रकारची नियंत्रणं ही आणली जातात. त्याचबरोबर पतनियंत्रणाची साधनं वापरली जातात आणि त्याच्या मार्फत अर्थव्यवस्थेमध्ये चलनविषयक धोरण हे राबवलं जातं. दुसरं राजकोषीय धोरण. राजकोषीय धोरणामध्ये उत्पन्न आणि कर विषयक वेगवेगळ्या घटकांचा विचार या ठिकाणी केला जातो. कोणकोणत्या प्रकारच्या वस्तू आणि सेवांवर कर आकारला जावा, त्याचबरोबर कर आकारणी करत असताना ते जनतेच्या दृष्टीने योग्य आहे का, कोणत्या प्रकारच्या वस्तू आणि सेवांवर कर आकारा याविषयीची माहिती ही राजकोषीय धोरणामध्ये दिली जाते. त्याविषयीचा अभ्यास हा समलक्षी अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये केला जातो. थोडक्यात काय, की समलक्षी अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये हे जे काही विविध आत्ता मी घटक सांगितलेले आहेत तर त्या विविध घटकांचा अभ्यास यामध्ये केला जातो. उत्पन्न व रोजगारविषयक सिद्धांत असेल, गुंतवणूकविषयक सिद्धांत असेल, रोजगारविषयक सिद्धांत असेल, त्याचबरोबर आर्थिक विकासाबाबतचे सिद्धांत असतील, त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापारविषयक सिद्धांत असतील, तर या विविध घटकांचा अभ्यास हा व्यापक दृष्टिकोनातून समलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जात असतो. म्हणून समलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती जी काही आहे तर ती व्याप्ती ही व्यापक आहे. अशा रीतीने समलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती स्पष्ट करता येते. धन्यवाद.